जय सद्गुरू सगळ्यांना. मी आहे स्नेहा. मी माझ्या या चॅनलवर तुमचं स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ती. ज्या नवीन गृहिणी आहेत त्यांच्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्या आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला मग पाहूया आपण भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची ती घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आहे. चला मग पाहूया. इथे मी एक कढई घेतली आहे भेंडी भाजण्यासाठी. 1/2 किलो इतकी मी भेंडी घेतली आहे. एका भेंडीचे 2 तुकडे करून त्याला मधोमध अशा खापा केलेल्या आहेत. भेंडी धुवून वगैरे चांगली पुसून वगैरे ह्याला सुकू दिलेली आणि मग कापल्यात त्याला. आता आपण ह्या तेलामध्ये भेंडीला फ्राय करणार आहोत. अगदी या भेंडीचा चिकटपणा जाण्यासाठी आपण तेलामध्ये याला फ्राय करायचे. कारण का नुसते आपण डायरेक्ट भेंडी ही भाजीमध्ये टाकली का त्याचा चीक कसा निघतो भाजीमध्ये. म्हणून आपल्याला सगळ्यात आधी भेंडी ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. ही पहिली टिप्स आहे. का कधीही भेंडी बनवताना, भेंडीची भाजी बनवताना आपल्याला भेंडी तेलात फ्राय करूनच घ्यायची आहे. आपल्याला जास्त फ्राय करायची नाही आहे, फक्त त्याचा चिकटपणा जाण्यासाठी इतपत आपल्याला फ्राय करायची आहे. भेंडी मी ही अशा पद्धतीमध्ये कापलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बारीकमध्येही कापू शकता. सुक्या भाजीमध्ये भेंडी खातानाही आणि दिसायलाही उत्तम दिसते ती. इथे आपली भेंडी ही फ्राय झालेली आहे. इतपत आपल्याला ही फ्राय करायची आहे. हिला आता आपण काढून घेऊया. आणि आता याच कढईमध्ये आपण भेंडीची भाजी बनवायला घेणार आहोत. इथे मी 1 ते 1.5 असा कांदा घेतलेला आहे. 1 ते 1.5 इतका कांदा घेतलेला आहे. त्याला लाल आता आपण होऊ द्यायचा. थोडासा लालसर झाला का आपण त्याच्यामध्ये वरून जिरं सोडणार आहोत. कढई आपल्याला दुसरी घ्यायची गरज नाही, कारण आपण नुसती भेंडी फ्राय केलेली आहे आणि त्याला तेलकटपणा हा लागलेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला गरज नाही दुसरी कढई घ्यायची. इथे मी जिरं टाकलेलं आहे. आता वरून 2 बटाटे असे उभे खाप करून टाकलेले आहेत. ह्यालाही आपल्याला 5 मिनटं असे वाफेवरती बटाट्यांना शिजू द्यायचं आहे. कारण आपल्याला ही भाजी पाणी टाकून नाही करायची, कारण भेंडीच्या भाजीत हे पाणी जात नाही. सेकंडवाली टिप आहे. आणि पाणी टाकलं का आपली भेंडी ही गळगळीत बनू शकते. बटाट्यांना आपण 5 मिनटं हे वाफेवरती शिजू द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपले बटाटे ऑलमोस्ट अर्धे कच्चे अर्धे शिजलेले इतपत आहेत. कारण ह्याला पूर्णपणे आपल्याला शिजवायचं नाही आहे. ह्याच्यात मी आता वरून मसाले सोडलेले आहेत. लाल तिखट टाकली 1 चमचा, हळद टाकली 1 चमचा,
गरम मसाला टाकला 1 चमचा, आमचूर पावडर टाकला 1 चमचा. ह्याला आता आपल्याला तेलामध्ये मसाल्यांना भाजून घ्यायचं आहे. इथे मी लसूण घेतले 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याला थोडेसे क्रश करून ठेचून घेतलेले आहेत. ह्यालाही आपल्याला भाजायचं आहे. इथे मी अख्खा धणा घेतलेला आहे. धण्यालाही मी ठेचून घेतलेले आहेत. साबुत धणे इथे, कारण धणे टाकताना आपल्या जे भाजींना फ्लेवर येतो, खूप छान फ्लेवर येतो अख्ख्या धण्यांनी. आता ह्या सगळ्या मसाल्यांना आपण भाजून काढणार आहोत. ह्यालाही 1 ते 2 मिनटं चांगलं भाजू द्यायचं आहे तेलामध्ये. ते मी कस्तुरी मेथी टाकलेली आहे. कस्तुरी मेथीनेही आपल्या भाजीला फ्लेवर चांगला येतो. कस्तुरी मेथी ही कसल्याही भाजीमध्ये टाकला तरी फ्लेवर छान असा येतो. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. इथे ऑलमोस्ट आपली भाजी ही शिजलेली आहे. इथे मी थोडीशी वरून कोथिंबीर टाकलेली होती. आता आपल्या जे काय भेंड्या आपण फ्राय केलेल्या आहेत, भेंड्या टाकलेल्या आहेत फ्राय केलेल्या. आता ह्याला आपल्याला 5 ते 10 मिनटं वाफेवरती शिजू द्यायचं आहे, कारण आपल्याला याच्यात पाणी टाकायचं नाही आहे. चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे मी. मीठ टाकल्याने आपली भाजी ही पटकन शिजून निघणार आहे. कधीही तुम्ही भाजी मसाल्यामध्ये परतवाल तेव्हा थोडंसं मीठ टाका. मीठ टाकल्याने काय होतं का आपली भाजी शिजण्यास लवकर मदत होते. ही तिसरी टिप्स आहे. आता ह्या भाजीला आपल्याला 5 ते 10 मिनटं अशी वाफेवर शिजवायची आहे, कारण आपले अर्धे कच्चे बटाटे आहेत, अर्धे शिजलेले आहेत. ऑलमोस्ट आपली भेंडी ही आपण फ्राय केलेली आहे. हे मिश्रण आता एकजीव करून आपल्याला 5 ते 10 मिनटं ह्याला वाफेवरती शिजवायचं आहे, कारण आपले जे बटाटे आहे हे अर्धे कच्चे अर्धे शिजलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे 5 ते 10 मिनटामध्ये आपले बटाटे आणि भेंडी दोन्ही एकजीव होतील. तुम्ही पाहू शकता इथे भाजी ही आपली ऑलमोस्ट झालेली आहे. छान अशी भाजी दिसते आणि खातानाही उत्तम छान लागत होती भाजी ही. अशा पद्धतीत बनवून बघा. खूप छान अशी सुकी भेंडीची भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर या डाळ भातीबरोबर छान लागते खायला. इथे वरून मी आता लिंबू पिळणार आहे. मी इतका अर्धा लिंबू घेतलेला आहे. जर कोणाला लिंबू नसेल हवा तर तुम्ही स्किप करू शकता. लिंबूच्या जागी आमचूर हा टाकू शकता, पण लिंबूने हा फ्लेवर खूप छान येतो भाजीला. आंबटपणा खूप छान येतो. तुम्ही एकदा करून बघा. कधीही भेंडीची भाजी तुम्ही बनवाल तर त्याच्यात लिंबू हा पिळा, खूप छान लागते. सुकी ही अशी भेंडीची भाजी आपली बनून रेडी आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. अशा पद्धतीत तुम्ही भेंडीची भाजी बनवा. खूप छान अशी बनते. नुसतं सुका भाताबरोबर जरी तुम्ही खाल तरी खूप छान लागते. उत्तम अशी बनलेली आहे. दिसायलाही खूप छान दिसते, खातानाही खूप छान बनलेली भाजी. अशा पद्धतीत बनवा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. जय सद्गुरू सगळ्यांना.